स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये. सो आज शोल्डर आहे. स्टार्टिंगला मला काय रेकॉर्ड करायला भेटलं नाही, सो आत्ता करतो आहे. सो ओव्हरहेड प्रेसचं 3 सेट झालं, लेटरल रेजिसचं 5 सेट झालं, साईड डेंट्स एकदम फुल पंप आहेत. आता फक्त बॅकडेक फ्लाय राहिल्या. म्युझिकला लाऊड होतं त्यामुळे मी आवाज काय रेकॉर्ड केला नाही आज, आणि जास्त गर्दी पण होती. सो डायरेक्ट अवेलेबल नाही परत, कारण की मी येऊन ॲटलिस्ट 10 मिनिट्स थांबलो, तेव्हा मला कुठं बेंच भेटला. म्हणलं पहिल्यांदा वर्कआउट करू, परत मग बोलू वगैरे. सो ते 2 झालेले आहेत. मी त्या क्लिप्स आधी ॲड करणार आहे आणि हा वॉइस ओव्हर पहिल्यांदा करणार आहे. सो आता फक्त बॅकडेक फ्लाय राहिल्या, शोल्डर आहे फक्त आज. अजून याचे 3 ते 4 सेट येणार फेलियरपर्यंत, मग आय थिंक मी ॲप्स ट्रेन करेन. लेट्स गो फुल. परत उद्या लेग आहे आणि येणाऱ्या संडेपासून माझा फुल स्प्लिट चेंज होणार आहे. कसं असतंय मी सांगतो सेट नंतर. तर 12 भेटलेत, पहिला सेट आहे. सो मागाशी मी काय सांगत होतो, मी स्प्लिट चेंज करणार आहे. ब्रो स्प्लिटवरती शिफ्ट होणार आहे, म्हणजे पूर्ण हफ्त्यामध्ये फक्त एकच मसल ट्रेन करणार. लाईक चेस्ट असेल तर फक्त चेस्ट, शोल्डरसाठी फक्त शोल्डर, बॅकसाठी फक्त बॅक. ट्वाईस अ वीक, म्हणजे एकाच डेमध्ये, म्हणजे वीकमध्ये 2 वेळा एक मसल ग्रुप ट्रेन नाही करणार. कारण कसं असते, आपण नॅचरल लिफ्टर आहे, सो त्याच्यामुळं आपण काय स्टेरॉइड वगैरे घेत नाही. सो रिकव्हरी ही लय जणांची लॅक मारत असते, कारण की आपल्याला जेवढा डेलीचा प्रोटीन इंटेक असतो, सो तो तेवढा भेटत नाही. सो त्यामुळं काय होतं, आपल्याला भले आता माझा 4 डे स्प्लिट आहे, सो 4 डे स्प्लिटमध्ये माझं प्रोटीन इंटेक कंप्लीट होतो, पण थोडासा लॅक मारतो कधी कधी. सो त्याच्यामुळं काय होतं, आता मी आज चेस्ट ट्रेन केली, लास्टच्या 3 डेजमध्ये माझी चेस्ट सोर राहते. 4थ्या दिवशी माझी चेस्ट सोर नसते, पण कसं असते, ती प्रॉपर रिकवर झालेली नसते, ती 90% रिकवर झालेली असते, आणि नेक्स्ट डे येऊन मी ती चेस्ट तोडतो. सो
ना ती माझी प्रॉपर रिकवर होते आणि मी ट्वाईस अ वीक करायच्या नादामध्ये तिला ग्रो पण करून देत नाही. सो त्याच्यामुळं ब्रो स्प्लिटमध्ये मला जर मी आज पूर्ण चेस्ट आहे, आज मी पूर्ण चेस्ट तोडली, सो मला 6 दिवस भेटतात त्या चेस्टला रिकवर करायला. जरी माझा प्रोटीन इंटेक थोडासा कमी असेल तरी 6 डेजमध्ये आपला मसल पार्ट इझी ट्रेन होतो, मग इझी रिकवर होऊन जातो. सो नेक्स्ट टाईमला मी इझी ते वेट उचलू शकतो. ते काहीच नसणार ते वेट माझ्यासाठी नेक्स्ट सेटला. सो त्याच्यामुळं मी खूप विचार केला. आता 10 महिने होत आला मी जिम करतो आहे. सो तेवढं नॉलेज तर आलेलं आहे. डाएटविषयी बेसिक नॉलेज आलेलं आहे. आपला वर्कआउटवरती आता मी हा जो वर्कआउट प्लॅन आहे ही माझी बॉडी एकदम परफेक्ट ॲडॅप्ट करणार, कारण की मला तर 6 दिवस भेटणार आहेत रिकव्हरीसाठी. सो ट्राय करूया, बेस्ट असणार आहे. आणि मी चेंज नाही करणार. आता 4 डे मी अराऊंड आता 7 मंथ्स झालं मी 4 डे स्प्लिट फॉलो करतो आहे. आता डायरेक्ट मी ब्रो स्प्लिटवरती येणार आहे. मला रिकव्हरी इम्पॉर्टंट आहे फक्त, कारण की मी एकदम फेलियरपर्यंत ट्रेन करत असतो माझा मसल. मी पार्सल पण एवढं घेतो, मी फुल म्हणजे त्या मसलला सोडत नाही. लास्ट फेलियर स्टेज जी असेल ना त्याच्या आसपास जायचं मी हर टाईम प्रयत्न करत असतो. सो ह्याच्यावरती अजून 2 ते 3 सेट घेतो. व्हिडिओ खूप मोठा झाला असेल. सो भेटू उद्या. लाईक पण चेक करू, मग उद्या भेटू.